नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। देशाचं रक्षण करण्यासाठी ती आता अमृतसरला पोहोचलेली आहे। ऑपरेशन तिरंगामध्ये तिच्या जीवाचं बरं वाईटही होऊ शकतं, पण तिला ह्या सगळ्याची काहीच पर्वा नसते। कारण देशासाठी जीव द्यावा लागला तरी चालेल, तरी सुद्धा ती तयार असते, सज्ज असते। पण मित्रांनो, तिची एकच शेवटची इच्छा असते, ती म्हणजे तिच्या आईच्या गुन्हेगाराला तिला शोधायचं असतं। तिची आई तिला का सोडून गेली हे सत्य तिला शोधून काढायचं आहे। त्यासाठी मात्र तिची तडफड चालू असते। तर मित्रांनो, इकडे आता जे वचन दिलेलं आहे की तारिणी, तू काळजी करू नकोस, तुझ्या आईच्या गुन्हेगाराला मी शोधून काढेन, तू बिंदास्त राहा, माझ्यावर विश्वास ठेव, असं आता केदारने तारिणीला वचन दिलेलं आहे। त्यासाठी मित्रांनो, आता केदार तिच्या आईच्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी जोमाने कामाला लागला आहे। तर इकडे तारिणी ऑपरेशन तिरंगा अमृतसरमध्ये सगळीकडे ती पाकिस्तानी देशद्रोही काही माणसं, काही लीड हाती सापडते का नाही हे पाहत असते। तर इकडे मित्रांनो, आता केदार तिच्या आईचा शोध घेत असतो, तिच्या आईच्या गुन्हेगाराला शोधत असतो। त्यावेळी मित्रांनो, आता त्याच्या गुन्हेगार नाही तर तिची आईच सापडते। केदार तारिणीला दिलेलं वचन निभावतो, फक्त तिच्या आईचा गुन्हेगार नाही तर तिच्या आईलाही शोधून काढतो। मित्रांनो, आता सगळ्यांसमोर खूप प्रश्न उपस्थित राहिले आहेत। एवढी वर्ष तारिणीची आई जिवंत नाही असा समज होता, त्याचं काय? एवढी वर्ष तारिणीची आई कुठे होती आणि तिला कुणी डांबून ठेवलं, हे सगळं काही केदारने शोधून काढलेलं आहे। तर मित्रांनो, ज्यावेळी ही गोष्ट आता तारिणीला कळलेली आहे, त्यावेळी मात्र तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे। ती तिचं मिशन ऑपरेशन तिरंगा संपवून देशद्रोहींना पोलिसांच्या हवाली करून ती आता तिच्या आईला भेटण्यासाठी आलेली आहे। तर मित्रांनो, हे सगळं घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता खांडेकरांच्या घरी पूजा असते। सगळेजण आता छानपैकी आवरून जमलेले आहेत। त्यावेळी आता निशी हट्ट करत असते की मला पूजेला बसायचं आहे। त्यावेळी आता दयानंद खांडेकर म्हणत असतात की गुरुजी, ही काय म्हणते, ही पूजेला बसू शकते का? तुमचं शास्त्र काय म्हणतंय? तर मित्रांनो, इकडे आता गुरुजी म्हणत असतात की काहीच हरकत नाही, पण जर का ही मुलगी पूजेला बसली तर तारिणी जे व्रत केलेलं आहे 15 दिवसांचं, ते आता पुढील 15 दिवस ह्या मुलीला व्रत करावं लागेल। तर मित्रांनो, हे ऐकताच आता निशीला खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण ती फार तर एका दिवसापर्यंत नाटक करू शकते, पण 15 दिवस हे काय आता निशीला जमणार नाही। तर आता इकडे दयानंद खांडेकर म्हणत असतात की काय ग निशी, करू शकशील का तू? तर आता तारिणी म्हणत असतात, 15 दिवस हे कसं शक्य आहे, आणि तेही तारिणीने अर्धवट सोडलेलं व्रत, ते मी कसं काय करणार? आता कौशिकी म्हणत असते की निशी, काय बोलतेस तू? आता तर मगाशी म्हणत होतीस की तारिणी अर्धवट सोडलेलं व्रत मी करेन, मी माझ्या बहिणीची पूजा पूर्ण करेल, आणि आता काय, आता जमणार नाही म्हणतेस? तर आता पद्मिनी म्हणत असते की निशी, काय बोलतेस तू? आता तर म्हणत होतीस की हे व्रत नाही, आणि आता का मागे फिरतीयस? तर आता निशी म्हणत असते की मम्मा, असं काय करताय? 15 दिवस उपाशी राहिलं मी काय तारिणी आहे का? मला काय? तर इकडे आता कौशिकी म्हणत असते की गुरुजी, ह्यावर काही उपाय आहे का? तर आता गुरुजी म्हणत असतात की हो आहे ना। कौशिकी विचारू लागते की काय आहे गुरुजी, तुम्ही सांगा, आम्ही ते करू। तर आता गुरुजी सांगत असतात की तारिणीचा जर का एक सुपारी त्याच्या शर्टाला बांधली आणि बायको म्हणून जर पूजा केली तर ही पूजा सफल होऊ शकते। तर आता केदार म्हणत असतो की हो ठीक आहे, मी ही पूजा करायला तयार आहे, या घराच्या भल्यासाठी मी काही करायला तयार आहे, आणि हे जर व्रत माझ्या बायकोचं असेल, तारिणीचं असेल, तर मी 100% करायला तयार आहे। हो, 15 दिवस मी हे व्रत करायला तयार आहे। तर आता दयानंद खांडेकर म्हणत असतात की ठीक आहे, झालं तर मग आता बाद झाला, विषय वाढवायची गरज नाही, आता ही पूजा केदार करणार। तर मित्रांनो, इकडे आता दयानंद खांडेकर विचारतात की केदार, तू तयार आहेस ना? केदार म्हणत असतो की हो बाबा, मी तयार आहे। तर इकडे आता पद्मिनीला फारच निशीचा राग आलेला आहे, कारण तिला एक मोठी संधी मिळाली होती घरात मोठेपणा मिळवायची, पण आता ती संधी सुद्धा तिने हातातून घालवली। त्यामुळे आता प्रचंड पद्मिनी म्हणू लागते की काय ग निशी, अगं 15 दिवस उपास केला असता तर काय बिघडलं असतं का? अजूनही वेळ गेलेली नाही, हो बोल। तर आता दयानंद खांडेकर म्हणत असतात की केदार तयार झाला आहे ना, मग हा विषय वाढवायची गरज नाही, त्याच्या बायकोचं व्रत तो स्वतः करेल। तर मित्रांनो, इकडे आता केदार सुपारी बांधून बसलेला आहे। पुढील 15 दिवस आता तो तारिणीच्या नावाने व्रत करणार आहे। तर मित्रांनो, आता तिचे बॉस तारिणीला इकडे तिचं मिशन समजावून सांगत असतात। ते सांगत असतात की ही जी दिसते ना, ती वाघा बॉर्डर आहे, ही फक्त 2 देशांची बॉर्डर नाहीये। ज्यावेळी ही फाळणी झाली होती त्यावेळी फक्त 2 देश वेगळे झाले नव्हते, तर लोकांमध्ये सुद्धा फाळणी झाली होती, खूपच बिकट परिस्थिती आली होती, आणि त्यावेळी लोकांचे खूप हाल झाले होते। तेवढंच नाही तर आता ह्यावेळी सुद्धा। तर मित्रांनो, इकडे आता जी पाकिस्तान आणि भारताच्या मध्ये जी वाघा बॉर्डर आहे तिथे पोहोचलेली आहे। तर मित्रांनो, आता तारिणी सगळीकडे पाहत असते, ती ऑब्झर्वेशन करत असते, आणि ज्यावेळी ती ऑब्झर्वेशन करते त्यावेळी तिच्या
एक गोष्ट लक्षात घे, खरंच येथील परिस्थिती खूपच बिकट आहे. त्यावेळी आता ऑफिसर म्हणत असतात की हो, आणि तुला इथेच काम करायचं आहे. तारिणी म्हणत असते की काय सर, मला समजलं नाही. तर आता ऑफिसर सांगू लागतात की तारिणी, तुला माहितीये का, जे ड्रग डिलिंगचं काम आहे ते इथूनच सुरू होतं. आपल्या युवा पिढीला बर्बाद करण्यासाठी जे काही ड्रग्स मटेरियल आणलं जातं ते सगळं काही इथूनच अवेलेबल केलं जातं आणि हेच काम तुला करायचं आहे. हेच तुझं मिशन तिरंगा आहे. तुला ड्रग डिलिंगचा काळा चिट्टा खोलून काढून त्याचा नायनाट करायचा आहे. कायमस्वरूपी कायम बंद करायला हवा आणि हेच आपलं मिशन आहे, हेच आपलं ऑपरेशन आहे. तर मित्रांनो, आता हे ऐकताच आता तारिणीच्या लक्षात आलेलं आहे, जे काम आपण मुंबईला करत होतो, जे काम आपण अपूर्ण सोडलं आहे ते काम आपल्याला इथून पूर्ण करायचं आहे. तर मित्रांनो, आता तारिणी म्हणत असते की बॉस, तुम्ही काळजी करू नका, हे काम मी मुंबईला सुद्धा करत होते. मुंबईला सुद्धा काही ड्रग डिलिंग माफियापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांत मी पोहोचणार सुद्धा होते. त्याआधी मला इकडे यावं लागलं, पण आता काही हरकत नाही. मी ह्या तिरंग्याची शपथ घेऊन सांगते, आता काही झालं तरी ड्रग डिलिंग माफिया ह्या सगळ्यांना पकडून जेरबंद करून ह्या देशातून ड्रग डिलिंगचा नायनाट करणार आणि आपली युवा पिढी बर्बाद करण्याचा जे लोक प्रयत्न करतात सोडणार नाही. तर मित्रांनो, आता तारिणी आता ह्या युवा पिढीकडे पाहत, ट्रेनिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहत, तिरंग्याकडे पाहत ती आता शपथ घेऊन सांगते की ह्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल. आपल्या युवा पिढीला बर्बाद करण्यासाठी शत्रू राष्ट्राकडून जे काही काम केलं मुळासकट मोडून काढणार आणि आपल्या ह्या देशाला वाचवणार. तर आता मित्रांनो, त्यावेळी आता ऑफिसर म्हणत असतात की तारिणी, मला माहिती होतं, म्हणूनच तुला मुद्दामूनच ह्या प्रोफेशनसाठी, या मिशन तिरंगासाठी नेमणूक केलेलं होतं की ते मुंबईमध्ये सुद्धा हेच रॅकेट पकडण्याचा प्रयत्न करत होतीस. त्यामुळे तुला हे काम अचूक जमणार ह्याची मला खात्री आहे. त्याच रॅकेटचे धागेदोरे इकडे आहेत. आता तारिणी म्हणत असते की सर, खरंच तर मी तुमचे आभार मानेन. खरं तर मला काम इकडे दिलं आहे. तर प्रत्येकाचं स्वप्न असतं, सर नशिबात नसतं देशासाठी शहीद होणं आणि तिरंग्यात लपेटणं, आणि माझ्यासाठी तेच माझं स्वप्न आहे. पण त्याआधी माझी एक शेवटची इच्छा होती, ती मिळवून द्यायचा होता, आणि त्यासाठीच मला हे ड्रग रॅकेट पकडायचं होतं. कारण माझी आई एक ऑफिसर होती आणि तिच्यावर लाच घेतली म्हणून असा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली. पण मला नाही वाटत माझ्या आईने आत्महत्या केली होती. माझ्या आईला कुणीतरी मुद्दामूनच हे सगळं करण्यात आलेलं आहे. कारण माझी आई खूप धाडसी होती, मी तिला चांगलीच ओळखते. ती खूप शूर होती. आत्महत्या असा लाचारपणा ती कधीही करणार नाही आणि मला माझ्या आईला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि हीच माझी शेवटची इच्छा आहे. मी देशासाठी शहीद झाले तरी माझी काहीच हरकत नाही. फक्त माझी एक शेवटची इच्छा पूर्ण व्हावी. मला माझ्या आईच्या गुन्हेगाराला शोधायचं आहे. तर आता ऑफिसर म्हणत असतात की तारिणी, तू काळजी करू नकोस, ही तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण मदत करू. तर मित्रांनो, इकडे आता तारिणी आपल्या मिशनला लागते. तर इकडे आता ऑफिसर आता केदारला कॉल करतात आणि केदारला सांगत असतात की केदार, तुझ्या बायकोची, तारिणीची एक शेवटची इच्छा आहे, ती म्हणजे तिच्या आईच्या गुन्हेगाराला तिला शोधायचं आहे. त्यासाठी मी तुझी मदत करेल. तुला वाटेल ती मदत करायला मी तयार आहे. तू तिच्या आईच्या गुन्हेगाराचा शोध घे. तर आता केदार म्हणत असतो की हो बॉस, मी सुद्धा तारिणीला वचन दिलेलं आहे. तिचं मिशन तिरंगा पूर्ण व्हायच्या आधी मी तिला तिच्या आईच्या गुन्हेगाराला तिच्या समोर हजर करेल. तर मित्रांनो, आता केदार ऑफिसर आता तारिणीच्या आईच्या गुन्हेगाराला शोधायला लागलेले आहे. तर आता केदार ऑफिसरच्या लोकांनी तारिणीच्या आईवर लाच घेतली आहे असा आरोप केला. त्या लोकांच्या माध्यमातून त्या गुन्हेगारापर्यंत नाही तर तारिणीच्या आईपर्यंत जाऊन पोहोचतात. तर मित्रांनो, आता आई जिवंत आहे आणि एवढी वर्ष तिला डांबून ठेवण्यात आलेलं आहे. केदार आता त्या रॅकेटच्या मुळाशी जातो. एकीकडे तारिणी मिशन तिरंगा देशासाठी लढत असते, तर इकडे केदार तिच्या आईला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो. केदारला आता तारिणीची आई सापडली आहे. केदार तारिणीच्या आईला हॉस्पिटलाइज करतो. तिची प्रकृती फार नाजूक असते, त्यामुळे आता तात्काळ केदार ऑफिसरला सांगतो. त्यावेळी आता ऑफिसरच्या आईला भेटण्यासाठी सांगतात. मित्रांनो, ज्यावेळी आता तारिणीला कळतं की आपली आई जिवंत आहे, त्यावेळी मित्रांनो ती आता मिशन तिरंगा सोडून इकडे आपल्या आईकडे धावत पळत येते. तिच्या आईला पाहून तिला खूपच आनंद होतो. मित्रांनो, आता तारिणीच्या आईची शेवटची इच्छा असते, ती म्हणजे तारिणीला डोळे भरून पाहिजे. आता तिच्या आईची ती इच्छा पूर्ण होते. तिच्या आईला तारिणीला पाहिल्यावरती खूप आनंद होतो आणि तिची प्रकृती सुधारायला मदत होते. तर मित्रांनो, आता तारिणीच्या आई समोर आलेली आहे. आता पुढे काय घडणार? तर मित्रांनो, आता तारिणीच्या आईला वसुंधरा माईन कोण आहे हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. त्यामुळे असंच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.